सियावर रामचंद्र की जय. हनुमंताची धिंड काढण्याचा निर्णय रावणाने घेतला आणि ही धिंड सुद्धा हनुमंतानी सहजपणे स्वीकारली. कारण या धिंडीमुळेच लंकेची दिवसाढवळ्या टेहळणी करता येणार होती, आजच्या भाषेत रेकी करता येणार होती. कारण लंकेचा प्रत्येक भाग कसा आहे, किती सैन्य आहे, कुठे कुठे आहे, शस्त्रागार कुठे आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव हनुमानाला करून घ्यायची होती. या सगळ्यानंतर या राक्षसांचा मारा असह्य झाल्यावर शेपटीला आग लागल्यानंतर हनुमंतांनी आपल्या उजळत्या शेपटीसह उड्डाण घेतलंय ते पहिल्यांदा प्रहस्ताच्या घरावरती. कालच्या भागापर्यंत आपण प्रहस्ताच्या घराला लावून प्रचंड मोठी आग प्रहस्ताच्या घराला लावली आहे हे बघितलंय. प्रहस्ताचं घर जळू लागलंय, आगीच्या भक्षस्थानी पडलंय, पण हनुमंतांची भूक काही थांबत नाहीये. कदाचित हनुमंतांना अग्नीने सांगितलं असेल की बरेच दिवस झाले हनुमाना उपाशी आहे रे, काहीतरी जाळल्याशिवाय काम भागायचं नाही. मग हनुमानाने प्रहस्ताच्या घराला चहूबाजूनी आग लावून पुढे महापार्श्वाच्या घरावरती उडी मारलेली आहे. महापार्श्वाच्या घराला आग लावली आहे, त्यानंतर वजद्रष्टाच्या घराला आग लावली आहे, शुक, सारण या सेनापतींच्या त्याच्या दरबारातल्या प्रमुखांच्या घराला आग लावली आहे. नुसत्या सरदारांच्या सेनापतीच्या घराला आग लागून हनुमान गप्प बसलेले नाही आहेत. त्यांनी मेघनादच्या घरावरती उडी मारली आहे आणि रावणाच्या पोराच्या घरालाच आग लावली आहे. ज्या मेघनादानी रावणाने या मुलांनी हनुमंताला ब्रह्मास्त्राच्या पाशामध्ये गुंडाळलं होतं त्याचंच घर स्वाहा. सगळ्या बाजूनी ढणढण पेटणारी आग बघून लंकेतल्या लोकांचा आक्रोश चालू आहे. यांच्या घरातल्या दासदासी आपला जीव वाचवायला बाहेर पडतायत, धावत पळत आपल्या लेकरांचं कसं आहे बघायला धावत पळत निघाल्यात, कोणी आपला जीव वाचवायला धावत पळत निघाल्यात. जंबूमालीच्या ज्या पुत्राचा वध हनुमंतानी केला होता त्या जंबूमालीच्या घराला सुद्धा आग लावली आहे आणि रावणाचे आजोबा म्हणजे आईचे वडील सुमाली यांच्या घराला सुद्धा आग लावली आहे. बस आता रावणाचे नातेवाईक, सरदार, सेनापती, मंत्री सगळ्यांचीच घरं जळू लागलीत. आगीने जणू रौद्र रूप धारण केलेलं आहे. धातू वितळून त्याचा रस बनून रस्त्यावरती येतोय आणि त्या रसाने सुद्धा अनेकांचा जीव जातोय. कितीतरी राक्षस, कितीतरी राक्षस स्त्रिया या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत. हनुमंतांनी ठरवून अनेक ठिकाणी मुद्दाम म्हणजे उगाच टेहळणी नव्हती केली, धिंड उगीच काढू दिली नव्हती. म्हणजे आपल्यासारखा म्हणला असता एखादा ताकद असत तर तू माझी धिंड काढतो का, थांब तुला दाखवतो, तसं नाही. रावणाने ज्या शस्त्रास्त्राचा साठा केला आहे तो साठा जाळलाय, धान्याचा साठा केला आहे तो साठा जाळलाय. ज्या ज्या शक्तीनिशी रावण सशक्त होऊन युद्धात येऊ शकतो त्या त्या सगळ्या गोष्टीचा खात्मा करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे उद्या राम आपल्या सैन्यानिशी लंकेवर स्वार करून येताना रामाला अडवायचं, त्यात बळ खर्ची करायचं की शस्त्र निर्माण करायची, धान्य साठा वाढवायचा, याकडे लक्ष द्यायचं हे रावणाला संभ्रमित झालं पाहिजे. अर्धी ताकद तर इथेच गळाली पाहिजे ना. युद्ध लढायचं आहे तर सर्वार्थाने लढावं लागतं. सर्वार्थाने असे खोटे आरोप करून युद्ध लढता येत नसतं. माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, माझं जाळलं. रावणाला चोरल्याचा आरोप करता आला नव्हता, थेट माझं जाळलं असाच आरोप करावा लागला होता. हनुमानाने या रावणाच्या सगळ्या गोष्टीला जाळायला सुरुवात केलेली आहे. लंका पेटते आहे, आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे. मेघनाद, जंबूमाली, सुमाली यांची घरं जाळून हनुमंतांना शांत बसावं वाटलेलं नाही आहे. हनुमंतांनी परत रश्मिकेतू हे रामायणात यादी दिली आहे बरं का, कोणाकोणाची घरं जाळलीत त्याचा. म्हणजे जाळलीत कोणाची घरं, लंका जाळली म्हणजे अख्खी लंका नगरी जाळली. दिसेल त्याला जाळं सुटले असं नाही आहे. कोणाकोणाची घरं जाळलीत हनुमंतांनी, त्याचे परिणाम काय ते समजून घ्या. रश्मिकेतू
सूर्यशत्रू, रस्वकर्ण, रोमश, त्यानंतर शोणितास, कुंभकर्ण झोपलेला, मकराक्ष, नरांतक, कुंभ, दुरात्मा, निकुंभ, यज्ञशत्रू, ब्रह्मशत्रू या राक्षसांची घरं जाळायला सुरुवात केलेली आहे. टप्प्याटप्प्याने एकेकाच्या घरावर जायचं, आपली जळती शेपूट जिथे लवकर आग लागू शकते तिथे ठेवायची, आग लागली की पुढच्या घरावर जायचं. विझवावं तरी कुठे? असतीलही समजा आगीचे बंब रावणाच्या दरबारात, पण या बंबानी कुठे कुठे विझवायचं? आता रावणाच्या लंकेला अशी आग लावली आहे ना की समुद्राचं पाणी लंकेत आणून भागणार नाही, लंकाच उठवून समुद्रात बुडवावी लागेल, तर विझलं तर विझलं. या अनेक राक्षसवीरांच्या घरामध्ये आग लागलेली आहे. हनुमान सगळीकडे आग लावत सुटलेत आणि लंकेत चाललाय तो फक्त आक्रोश, फक्त आक्रोश. आपलं लेकरू सुरक्षित आहे का? आपला नवरा सुरक्षित आहे का? म्हणून स्त्रियांचा आक्रोश. आपल्या घराची अवस्था काय झाली असेल, उद्या या आगीनंतर कसं जगायचं, हा राक्षसांच्या समोरचा प्रश्न. ढन 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 पेटलेली लंका. रावणाच्या डोक्यात अजून हनुमंताच्या डोक्यामध्ये अजून काही येत आहे. ते विचार करतायत की ही सगळी सेनापती, मंत्री, शस्त्रागार, धान्य कोठार जाळल्याने आपला हेतू साध्य होणार आहे का? नाही. बर, हनुमानाच्या शेपटीला आग लागली तरी चिंतेचं कारण नव्हतं. वाटतं ना आपल्याला की आपली शेपटी जळती ठेवून लोकांच्या घराला आग लावत जाण्यात काय मतलब आहे, किती त्रास झाला असेल हनुमंताना. कारण नव्हतं चिंतेचं. कारण माता सीतेने अग्निदेवतेला प्रार्थना करूनच आज्ञा दिली होती की माझ्या लेकराला काय नाही झालं पाहिजे, लक्षात ठेव. त्याला तुझ्या दाहकतेचा कसलाही परिणाम झाला नाही पाहिजे, कोणताही त्रास नाही झाला पाहिजे. आणि प्रत्यक्ष जगदंबेची सूचना अग्निदेवता टाळतील कसे? त्यामुळं हनुमंताच्या शेपटीला आग लागून सुद्धा गारगार वाटतंय म्हणण्यासारखी स्थिती होती. काही त्रास नाही. यांना वाटत होतं गारगार, पण त्यांची गार होत होती त्याचं काय? दिसलं घर लाव शेपटी, दिसलं घर लाव शेपटी. वाटोळं वाटोळं होत होतं. राख राख बनत चालली होती लंका. एवढ्यावर समाधान वाटेल ते हनुमान कसले? त्यांच्या डोक्यात आलं की अरे मुख्य तर उरलाच, त्याच्या घराला आग लावली पाहिजे. मुख्यच्या घराला आग लावली की काम भागलं. थोडा वेळापूर्वी हे सगळे जेव्हा इंद्रजिताने बांधून आणलं ना ब्रह्मास्त्र पाशामध्ये हनुमंताला, तेव्हा काय काय नाटकं करत होती, काय काय नाटकं. दगड मार, फेकून मार, काठ्या मार, लाठ्या मार, बाणानी टोच, भाल्यानी टोच, माकड म्हणून त्याची अवहेलना कर. आता वाटलं हे टोचून टोचून मारून मारूनच हनुमानाला मारतात की काय, असं बळ यांच्यामध्ये संचारलं होतं. त्याच्या आधी एक वानर एवढा उत्पात करतोय म्हणून धावत पळत जात होते. त्यानंतर बांधल्याबरोबर यांना उगाचच आपल्यामध्ये ताकद असल्याचा भाव निर्माण झाला. आणि आता सैरावैरा धावू लागले होते. त्यांच्या मनात हनुमानाविषयीची भीती कायम बसवणं आवश्यक होतं. म्हणून हनुमानाने रावणाच्याच महालाला आग लावण्याचा निर्णय घेतलाय आणि आपलं जळतं शेपूट घेऊन रावणाच्या महालावर गेलेत. रावणाचा महाल जळतोय कसा, तिथे काय होतंय, या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.